नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळ ढेमसे. तर लगेच सुरुवात करूया. प्रथम आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे. जिरेसुद्धा छान फुललेले आहे. तर आता आपण एक मोठा कांदा बारीक करून ॲड करूया आणि व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला हलकासा लाल रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे. आपण बघू शकता कांदा हलकासा लाल रंगावर आलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याची खलबत्त्यामध्ये जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती आपण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहोत. सर्व मसाले तेलामध्ये परतवून झालेले आहे. तर आता आपण त्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहोत. तर सर्वप्रथम पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा आपण लाल तिखट घेणार आहोत. सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, परतवून घ्यायचे आहे. लगेच आपण एक मोठा टोमॅटो ॲड करणार आहोत बारीक करून. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मसाले शिजण्यासाठी आपण 1 चमचा पाणी ॲड करणार आहोत आणि सर्व मसाले आपल्याला पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचे आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण बघू शकता आपले टोमॅटोसुद्धा छान शिजलेले आहेत आणि मसालेसुद्धा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजलेले आहे. तर आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेले ढेमसे ॲड केलेले आहे. आपले ढेमसे अगदी कोवडे आहेत. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण त्यामध्ये अर्ध वाटी स्वच्छ धुवून तुरीची डाळ ॲड करत आहोत. ही डाळ आपण भिजत घातलेली नाही, आपण स्वच्छ धुवून फक्त ॲड केलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट आपण पुन्हा झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे. मी जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. 10 मिनिट आपण झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण बघू शकता डाळ साधारण शिजलेली आहे. आपल्याला तुरीची डाळ पूर्णपणे शिजवायची नाही. साधारण 50% आपण डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आपल्याला अशीच भाजी सर्व करायची आहे. तर आपण कोथिंबीर ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आहे आणि भाजी सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण ही भाजी नक्की करून बघा. खूप छान लागते. पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत आपण खाऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.